वाकलन संघाने डिसाइड टू फील्ड फर्स्ट आणि इथून मात्र आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी सानिया मोळेखंड. 5 षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्लेची, 4 गोलंदाज असं. आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल असे काही स्पर्धेचे नियम. पंचांचा ग्रीन सिग्नल. येस, गेम इज ऑन. ओ, हा चेंडू शरीरापेक्षा बाहेर टाकला गेला आणि या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्नही केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून, अर्थातच प्रणय याच्या माध्यमातून, मात्र अयशस्वी ठरला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे खरंच मी म्हणेन कस असतो गोलंदाजाचा. खूपच शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. उसळी घेतोय बॉल आणि खराब चेंडू दर्शवला जातोय पंचांच्या माध्यमातून. दंडित केलं जातंय गोलंदाज. आपण पाहू शकता केतन म्हात्रे याला. एक नामांकित गोलंदाज म्हणून आपण सानिया मोळेखंड संघाकडून पाहणार आहोत. यावेळेला उंची घेतली बॉलनं. मिसटायमिंग शॉट आणि सुरेख झेल टिपला जातोय. पहिला विकेट. 0 धावसंख्येवर परतावं लागतंय. इथून मात्र फलंदाजी करत असलेला संघाला. थँक्यू. माफ करा, टॉस वाकलन संघाने जिंकलाय. सानिया मोळेखंड संघ मला तर वाटतं फलंदाजी करतोय आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी केतन म्हात्रे याच्या माध्यमातून पहिला विकेट इथे मिळवला जातोय. काल जी स्पर्धा झाली वाकलन विरुद्ध, आपण जी स्पर्धा पाहिली आदर्श स्पोर्ट ट्रॉफीमध्ये, खूप जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाला. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला हा फटका किती धावा देऊन जातो हे पाहणं फार गरजेचं. एकच धाव मिळणार आणि या 1 धावीनं मात्र संघाच्या धावसंख्येचं संघ 1 पुढे वधारते. 2 धावा होत आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात. पहिलं षटक हाताळताना आपण केतन म्हात्रे याला पाहणार आहोत. चांगली सुरुवात आहे मी म्हणेन गोलंदाजी करत असताना निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाची. अप्रतिम सुरुवात. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज केतन म्हात्रे याची. गोलंदाजीची आठवण आली. काल आपण पाहिलं रजत मुंडे हा इंजॉर्ड झालेला. खूप जोरात त्याच्या बॉल लागलेला आदर्श स्पोर्ट ट्रॉफीमध्ये आणि तो अजूनही इंजॉर्ड आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा असं आपण नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. वाकलन संघच प्रतिस्पर्धी संघ खेळत होता त्या मैदानामध्ये. यावेळेला मात्र केतन म्हात्रे याची दर्जेदार गोलंदाजी. अपील होते पंचांकडे. प्रेशर टाकलं जात आहे परंतु पंच अगदी आपल्या भूमिकेमध्ये तटस्थ. नॉटआउट करार दिला गेला. विकेट. अपील अगदी जबरदस्त अपील होती आणि सुरेख गोलंदाजी. मी म्हणेन अगदी जीव ओतून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा केतन म्हात्रे. कारण धावांचा जर विचार केला पॉवर प्लेमध्ये मातब्बर संघाबरोबर फक्त 2 धावांपर्यंत आतापर्यंत प्रवास करतोय फलंदाजी करत असलेला अर्थातच सानिया मोळेखंड संघ. एक धाव पूर्ण होणार. 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मला तर वाटतं पहिलं षटक संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 1 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा. प्रणय कोळी हा आउट होणार पहिला विकेट होता ज्याने फक्त 0 धावा केल्या. म्हणजे धावा करू शकला नाही तो. 2 बॉलला फेस केला आणि 0 धावांवर बाद व्हावं लागलं. 3 धावा होत आहेत आतापर्यंत फलंदाजी करत असलेला संघ अर्थातच सानिया मोळेखंड संघ. म्हणजे अगदी प्रेशराईज फलंदाजी पाहायला मिळाली. सुरेख गोलंदाजी. नक्कीच रोशनजी, आपण JWR ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत स्मार्टफोन आणि घर बसल्या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून. अशाच पैकी एक आमचे समालोचक मित्र अर्थातच याच वाकलन गावचे सुपुत्र ओमकार शेट्टे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि बक्षीस देखील लावत आहेत. बिपिन पाटील या खेळाडूने जर 2 झेल टिपले आहेत तर 1000 रुपयाचं बक्षीस ओमकार शेट्टे यांच्याकडून देण्यात येईल. थँक्यू शेट्टे सर. संघाची पाठीराखण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथून मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढण्याचा प्रयत्न. हाणून पाडतोय गोलंदाज. काय सुरेख टप्प्यावर नियंत्रण असलेली गोलंदाजी. जीत भोईर एक मोठं नाव वाकलन संघाचं आणि टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये अधिराज्य गाजवणारी ही मंडळी. त्यापैकी हा एक टॉप 1 खेळाडू.
अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त, अगदी तंतोतंत जुळणारी गोलंदाजी केतन म्हात्रेने गोलंदाजी केली. त्यानंतर जीत म्हात्रे सुद्धा आपला जलवा मैदानामध्ये प्रस्थापित करत असताना केतन म्हात्रेनं 3 धावा पॉवर प्ले मध्ये 1 विकेट मिळवला. मुळेखंड संघाला मात्र पूर्ण बांधून ठेवलाय. कर्फ्यू आलाय धावांचा यावेळेला. मोठा फटका आहे आणि इथून मात्र किती वेळ वाट बघणार फलंदाजी करत असलेला मुळेखंड संघ. इथून आला षटकार. पिंटू कुंभार याच्या बॅटमधून पहिला षटकार पाहायला मिळाला. खराब बॉल दंडित केलाय. मला विश्वास बसत नाही, कारण हा कदाचित स्लिप झाला असावा. जीत भोईर याच्या हातामधून बॉल. यावेळेला मात्र ऑप्शनच्या खूप बाहेर डिलिव्हर करतोय. खराब चेंडूची सांगता होते. 1 धावसंख्या वधारतीये. 10 धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल. यावेळेला लगातार दुसरा बॉल खराब पाहायला मिळाला जीत भोईर याच्या बॅट मध्ये बॉलिंग मधून आणि हा आला षटकार. मिर्ची 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 नजर तिरछी शक्ल फिरनी हरकतें फिल्मी गर्ल यू फिल्मी तेरा भाई भी तो हार्ड है गली में स्टार है पूरा बवाल है शक्ल पे स्टार है दिल में से प्यार है कॉल 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 जरा वो लाइन पे ओ माय गॉड गर्मी में वही तो मेरा. थँक्यू. 16 धावा होतात. पिंटू खंबाल पहा काय जबरदस्त अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. जीत भोईर याचे सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले तर अप्रतिम होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आला षटकार, चौथा आला वाईट, त्यानंतर आला षटकार. अशा पद्धतीनं काहीच समीकरण म्हणजे थोडंसं महागडं गोलंदाज आता मात्र ठरतोय जीत भोईर. खूप मोठी जबाबदारी असते संघाची आणि खूप नामांकित फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची नावगणना केली जाते वाकलन संघाकडून. निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन गोलंदाज सज्ज आहे. तर नक्कीच रोशन याच दरम्यान JWR मध्ये खरं तर मॅनेजमेंटमध्ये कार्यरत असणारे सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीणजी वर्तक साहेबांना मी विनंती करतोय की आपण देखील या सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी न चुकता आमच्या विनंतीला मान देऊन हे सातत्यानं उपस्थित असतात असे एक JWR मधले सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीणजी वर्तक यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. येस, मोस्ट वेलकम प्रवीणजी वर्तक सर. आपण इथे आलात. आपलं इथे येणं दुग्ध शर्करा योग आहे. यावेळेला मस्त फटका 30 यार्ड सर्कल मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. जीवनदान मिळतोय आणि इथून मात्र मिळणार 1 धाव. स्वतःला कोसताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जीत भोईर काहीतरी कानमंत्र देतोय. प्रवीणजी वर्तक साहेब, तुमचं मनापासून स्वागत आहे JWR ट्रॉफीमध्ये. आपल्या इथं येणं म्हणजे आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे. अजनबी शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ होळे यांच्या आयोजित ही JWR ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून स्वागत केलं जात आहे. आणि असं म्हटलं जातं मचिंद्र पाटील सर की ना तमन्ना है सितारों की, ना आरजू है नजारों की, आप जैसे मेहमान मिले तो क्या जरूरत है बहारों की. आपल्या इथं येणंच या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे. चला तर मित्रांनो मुख्य स्पर्धेकडे वळूया, जिथे धावसंख्या आपण पाहू शकता 18 धावा आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात. फलंदाजी करत असलेला संघ सानिया मुळेखंड आणि एकीकडे निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ. गोलंदाज पाहू शकता केतन म्हात्रे याला, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या. खणून काढला या बॉलला. 1 बाउंड चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर चौकार आला आणि या चौकारानं मात्र गतिमान धावसंख्या वधारली. धावा आहेत 22. विठ्ठल रखमाई क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर होणाऱ्या खूप स्पर्धा, त्यापैकी ही मानाची स्पर्धा JJR ट्रॉफी 2020. टॉस यावेळेला हवेमध्ये बॉल आणि इथून मात्र विकेट पाहायला मिळणार आहे आणि इथून मात्र परतावा लागतं. या फुल टॉस बॉलचा मात्र समाचार घेता आला नाही फलंदाजाला. अतिशय नाराज होऊन मात्र मैदान सोडताना फलंदाज पाहायला मिळाला.
आउट होणारा दुसरा फलंदाज आपण पाहू शकता, ज्याने 6 धावा खर्च केल्या, 4 चेंडू फेस केले. शुभम म्हात्रे आणि नवीन फलंदाज आपण पाहू शकता निखिल म्हात्रे. गोलंदाज पुन्हा एकदा केतन म्हात्रे तयार आहे. हा बॉल पाहू शकता आपण, एक धाव तर पूर्ण केलेली आहे, धावून पूर्ण केलेली आहे. हा वाईट बॉल म्हणजे +1 अशा 2 धावा मिळणार. लेगस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर केलेला गतिमान चेंडू होता जरूर, परंतु थोडीशी लाईन चुकली. यॉर्कर टाईपचा बॉल टाकण्याचा मनसुबा होता गोलंदाजाचा, मात्र थोडीशी लाईन चुकल्या कारणानं लेग स्टंप सोडून वाईट बॉल. मोठा फटका खेळलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी ठरणार, विकेट मिळणार का? येस, नक्कीच मिळालं. अतिशय जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, अरे दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. केतन मात्र याला पाहिलं, पहिल्या बॉलमध्ये चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅक करत असलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला आपण तर 24 धावा धावपळकावर लगावल्या जातात. आतापर्यंत फलंदाजी करत असलेला अर्थातच सनी अमोळेखंड संघ. निशांत 11 GG स्पोर्ट वाकळण. गोलंदाज केतन म्हात्रे तयार आहे. यावेळेला मिस्टामिंग शॉट, फुटवर्कचा वापर केला नव्हता, ब्लाइंड शॉट खेळला गेला फलंदाजाच्या माध्यमातून आणि विकेट किपरच्या हातामध्ये. गती पहा, अफलातून गती आहे गोलंदाजामध्ये. जसं आपण मोठ्याला पाहिलं, एक गतिमान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तशाच काहीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केतन म्हात्रे याच्या माध्यमातून. एज लागली आणि इथून मात्र परतावा लागेल. एक वादळी खेळीचा अंत होतोय, इथून मात्र परततोय. पिंटू आउट होताना आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजी करत असलेला सानिया मोळेखंड संघ आणखीन एक विकेट मिळताना पाहायला मिळते, ते निशांत 11 GG स्पोर्ट वाकलन संघाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. लाजला तो. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. तुला काय सोनं लागलंय का? तुला काय सोनं लागलंय का? DJ सँडी, सूरज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र विकेटवर विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असलेला सानिया मोळेखंड संघ, कारण आपल्याला पाहायला मिळाला आत्ताच आऊट होणारा पिंटू खंबाल हा फलंदाज बाद झाला 14 धावा करून. पिंटू कुंभार हा जो फलंदाज बाद झाला 14 या धावसंख्येवर. त्यानंतर नवीन फलंदाज आपण हर्षल गावंड. यावेळेला चांगला फटका होता, मात्र तितकीच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं 30 यार्ड सर्कलमध्ये. एक धाव मात्र थांबू शकत नाहीये आणि या एक धावेनं समीकरणामध्ये वृद्धी होते. धावफलक 1 पुढे सरकतोय. 25 धावा धावफलकावर. 25 फॉर लॉस ऑफ 4 विकेट अँड थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. केतन म्हात्रे याला पाहू शकता. तिसरं षटक संपुष्टात येतो. या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. फलंदाजी करत असलेला मुळेकट संघाचे आतापर्यंत 4 विकेट जाताना आपण पाहिले. 25 धावा होताना आपण पाहिल्या 3 षटकांमध्ये. मात्र इथून गती घ्यावी लागेल फलंदाजी करत असलेला अर्थातच सानिया मुळेखंड संघ. सर, आपण पाहिलं या मैदानाने खूप साऱ्या धावसंख्या जमा होताना आपण पाहिल्यात आणि मी म्हणतो फलंदाजांसाठी स्वर्ग आहे हा मैदान, कारण खूप मोठ्या प्रमाणात धावा येताना आपण नेहमीच पाहत असतो. अशामध्ये 3 षटकांमध्ये 25 धावा म्हणजे तुकडा आव्हान वाटतोय. आणि प्रतिस्पर्धी संघ जर आपण निशांत 11 GG स्पोर्ट वाकलन संघ, ठाणे जिल्ह्यातून एक नामांकित संघ म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्यामध्ये खूप डीपवर फलंदाजी आहे, अशामध्ये एक चांगला टार्गेट जर मुळेखंड संघाला सेट करायचा असेल तर इथून मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. थँक्यू सो मच. आपण पाहू शकता
सानिया मुळेखंड संघ मात्र 4 विकेट इथून मात्र 4 विकेट आउट होताना आपण पाहिलेत आणि गोलंदाजी जर बघितली तर दर्जेदार गोलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाले. पहिले षटक केतन म्हात्रे याने हाताळलं पॉवर प्लेचं, 1 विकेट घेऊन 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर जीत भोईर याच्या षटकामध्ये मात्र 15 धावा जरूर मिळाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा केतन म्हात्रे 7 धावा देतोय, 1 विकेट मिळवतोय आणि आता मात्र ऋषी भोईर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. प्रतीक म्हात्रे ऑन स्ट्राईक मुळेखंड संघाचा खेळाडू. स्लोअर टाईपचा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु खूप जास्त ऑफसाईडच्या बाहेर आणि इथून मात्र दंडित केले अंपायर्सनी गोलंदाजाला 1 या धावेनं. आणि या 1 धावेनं मात्र समीकरणाचा जर विचार केला 26 धावा धावफलकावर. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय, मोठे फटके पाहायला मिळत नाही, त्यामुळे प्रेक्षक वर्ग थोडासा शांत पाहायला मिळतोय. इज लागली यावेळेला विकेट किपर स्वतः चेंडू खाली येतोय. यस इट इज टेकन वन्स अगेन. मुलेखंड हॅव लॉस्ट द विकेट. थांबावं लागेल, थांबून क्रिकेट खेळावं लागेल मुलेखंड संघाच्या एखाद्या फलंदाजाला, कारण अद्यापही हे दुसरं शेवटचं षटक शिल्लक आहे. कारण प्रत्येक येणाऱ्या बॉलवर जर अटॅक करायला जाल तर मग वाकलन संघाकडे सुद्धा दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यामुळे विकेटची जी पडझड पाहायला मिळते मच्छिंद्र सर, जवळजवळ 5 विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याचं कारणच असं आहे, कारण तुम्ही चेंडूची तपासणी करण्यामध्ये कुठेतरी कमी पडताय असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण जो चेंडू चांगला दर्जेदार गुडलेन स्पॉटवरचा आहे, ज्याला डिफेन्सिव्ह खेळणं आहे, ज्याला जो क्षेत्र दिलेला आहे त्या क्षेत्रामध्ये खेळलं तर कदाचित त्या चेंडूवर बेनिफिट आपल्याला फायदा मिळू शकतो, परंतु तसं घडलं नाही. आणि त्याचा पर्यास्त आपण पाहिलं की जवळजवळ 5 विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सानिया मुळेखंड संघाच्या गोलंदाज आपण पाहू शकता ऋषी भोईर. हा एक नामांकित गोलंदाज म्हणून नेहमीच ओळखला जातो वाकलन संघाकडून. रिव्हर्स अटेम्प्ट केला, हो सक्सेसफुलही झाला, कारण फार कमी असे रिव्हर्स शॉट सक्सेसफुल होताना पाहायला मिळतात. आला चौकार. तीस धावा होत आहेत धावफलकावर. आपण पाहतोय 5 षटकांच्या मागे ऋषी भोईर गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय 30 धावा होत आहेत धावफलकावर आणि सुरेख गोलंदाजी होते मी म्हणेन निशांत 11 जी स्पोर्ट वाकलन संघाकडून. पूर्णतः कर्फ्यू आणलाय धावांवर. यावेळेला मात्र मस्त शॉट खेळलाय ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ची आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली आणि जिंकला चेंडू. आल्या 4 धावा. थँक्यू. टेनिस क्रिकेटच्या दुनियामध्ये आपण नेहमीच पाहत असतो फलंदाज खूप मोठी फलंदाजीची ऑर्डर पाहायला मिळते डीपवर. आता हा पाहतोय आपण 6व्या-7व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा चौकार आणि षटकार मारण्याची क्षमता ठेवतो. याचंच नाव टेनिस क्रिकेट आहे. हो हो, काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यावेळेला क्षेत्र निवडलं फाईन लेगचं. एक जबरदस्त चौकार पाहायला मिळाला फलंदाज हर्षल याच्या बॅटमधून. लगातार 3 चौकार या फलंदाजाच्या माध्यमातून. तारणहार म्हणून उभा राहिला हा फलंदाज हर्षल. कारण आपण पाहिली ज्या एकीकडे जी गळती लागलेली
सानिया मुळेखंड संघाला तिथून धावांवरही अंकुश लावण्यामध्ये यशस्वी होत होते. अशामध्ये बॅक टू बॅक 3 चौकार मारणारा हा हर्षल कुठेतरी एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवतोय धावसंख्या. इथून मात्र सॉफ्ट हँड खेळला, जीवनदान जरूर मिळालं. याच दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं मात्र धावसंख्येचा विचार केला आपण तर 40 धावा. पूर्ण स्मशान शांतता पसरलेली मुळेखंड संघाच्या खेम्यामध्ये या 3 चौकारानं मात्र कुठेतरी जीव आल्यासारखं वाटतंय आणि कुठेतरी एक एनर्जी आतून जी दिलेली आहे हर्षलनं ती वाखाणण्याजोगी. काय मस्त फटका खेळलाय, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून मात्र सीमारेषेचा वेध घेणार की काय असं वाटलेलं, परंतु नाही. धावा आल्या, 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पंच विकेट आहे, माफ करा. इथून मात्र विकेट पाहायला मिळाले आणि या 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं मात्र समीकरणाचा जर विचार केला आपण तर 42 धावा येत आहेत धावफलकावर. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन, नो डिस्कस. निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकळण आणि सानिया मुळेखंड या 2 संघांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरे पंच म्हणजे पनवेल टेनिस cricket.in च्या माध्यमातून निखिल बाबर, तज्ज्ञ समालोचक आणि एक चांगले ऑपरेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. 42 धावा आतापर्यंत आहेत. आमचे रिव्हॉल्व मात्र सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तपासणी करतायत. येस, चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्याला आता पाहायला मिळते टेक्नॉलॉजी आलेली आहे मच्छिंद्र सर, त्याच्यामुळे आपल्याला तशी मागणी केली जाते. पूर्वी पंच म्हणजे पूर्वी आताही तसंच आहे. अंपायर इज गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं, क्रिकेटचा देवता म्हटलं जातं अंपायरला, परंतु तोही माणूस आहे. कधी कधी अशा पद्धतीच्या चुका होत असतात. परंतु इथून मात्र तिसऱ्या पंचांच्या दक्षतेखाली याला नॉट आऊट करार देण्यात आलेला आहेत आणि धावा होत आहेत या बॉलवर 3 धावा, म्हणजे अर्थातच 43 धावा पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असलेला सानिया मुळेखंड संघ. निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकळण आणि सानिया मुळेखंड या 2 संघांमध्ये ही क्रिकेटची दमदार लढत, बिग फायटिंग सामना पाहायला मिळेल आणि 2 संघांमध्ये बॉल आणि बॅटमधलं द्वंद्व युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. आज ग्रामीण 8 संघांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मातब्बर रायगडचे सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. पहिला संघ खेळला स्मायरा दापिवली आणि वोडाफोन वाहल, आर्य 11 दिगोडे, त्यानंतर जतीन दारावे, जीजी स्पोर्ट निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन, सानिया मुळेखंड, सावळेश्वर सावळे, जीवदानी बामणडोंगरी अशा संघांमध्ये ही आजच्या दिवसातली लढत असणार आहे. वाकळे संघ शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहणार आहोत उमेश भोईर याला. समोर आहे फलंदाज हर्षल. हर्षलने मात्र आपला जलवा दाखवलाय. जी धावसंख्या असं कुठेतरी वाटलेलं मुळेखंड संघ बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय, मात्र नाही, हर्षलनी स्वतःला सावरलं आणि आपल्या संघालाही सावरलंय. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला हर्षल याच्या माध्यमातून. शेवटचं षटक यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्वतःवर नाराज होतोय हर्षल, कारण त्याला माहिती आहे प्रत्येक येणाऱ्या बॉल गणिक मला धाव हवी आहे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याचा अतुनात प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला मात्र हाताला यश लागलेलं नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. गोलंदाज सज्ज आहे. हिअर इज नेक्स्ट वन.
हो, स्कूप शॉट पाहायला मिळाला. दर्जेदार फटका तर लगावला गेलाय, परंतु तेवढी दर्जेदार क्षेत्ररक्षणी पाहायला मिळतोय. हर्षल याच्या पारीचा अंत होऊ शकला असता, परंतु नाही. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या हर्षल या फलंदाजानं. लगातार जीवनदान मिळताना सुद्धा हर्षल याला पाहायला मिळतात. इथून मात्र आणखीन एक जीवनदान मिळतोय. इथून धावसंख्येचा विचार केला आपण 45 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. असं वाटलेलं खूप तोकडी धावसंख्या होती की काय सानिया मुळेखंड संघाची, परंतु नाही. हर्षल हा तारणहार त्यांच्यासाठी ठरलाय. आतापर्यंत दर्जेदार फलंदाजी करत असताना आपल्या संघाला 45 या धावसंख्येवर नेऊन ठेवतोय. गतिमान बॉल, अफलातून गोलंदाजी. यावेळेला या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं हर्षलकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. उमेश भोईर याचा हा अतिशय गतिमान चेंडू, डोळ्याची पापणी हाले तोपर्यंत चेंडू जाते विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. JWR ट्रॉफी 2020 पहिला दिवस आपण पाहू शकाल. असं म्हटलं जातं सीधी उंगली से अगर घी निकले तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं होती है. हरदम उंगली टेढ़ी करने की आदत थोड़ी सी महंगी पड़ गई हर्षल को. और इस बार ये डॉट गेंद की समाप्ती. म्हणजे शेवटच्या ज्या षटकामध्ये ज्या अनुषंगाने धावा यायला पाहिजे होत्या हर्षलकडनं, तिथे मात्र सपसेल अपयशी होताना पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेट साठी अपील केली जाते. मिळणार मात्र 1 धाव. आणि या 1 धावेनं मात्र समीकरणाचा जर विचार केला आपण तर धावफलकावर 1 धावसंख्या वधारली जाते. 46 धावा, 46 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. सानिया मुळेखंड आणि निशांत 11 GG स्पोर्ट वाकळण या 2 मातब्बर संघांमध्ये क्रिकेटची ही धुमश्चक्री मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या सत्रातला शिल्लक आहे. वाकळण संघाकडून उमेश भोईर गोलंदाजी करणार आहे. लास्ट बॉल. जबरदस्त ब्लॉकलमध्ये टाकलेल्या या बॉलवर मात्र विकेट जाताना पाहू शकाल. इथून मात्र पहिलं सत्र संपुष्टात येते आणि 5 षटकांच्या समाप्ती अंती आपण पाहू शकाल 46 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत आणि 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. ती मात्र जिंकण्यासाठी निशांत 11 GG स्पोर्ट वाकळण संघाला. सध्या ट्रेंड सुरू आहे, बुलाती है मगर जाने का नहीं. आणि क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्कीच जा, कारण कधी तुम्हाला धोका न देणारा खेळ पूर्ण विश्वातील म्हणजेच क्रिकेट, ज्याच्यावरती तुम्ही विश्वास करू शकता, ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करू शकता, जिथे संकटांना सामोरे जाण्याची हिंमत तुम्हाला मिळू शकते. आणि टेनिस बॉल क्रिकेट जे तुम्ही गावासाठी खेळता तिथे तुमच्या संकटांना देखील सांगा, अरे बुला दिए मगर जाने का. थँक्यू डीजे मास्टर. हा आवाज होता ओमकार शेट्टे यांचा, आमचे लाडके समालोचक, वाकलांचे बिग सपोर्टर. वेलकम ओमकार. तो चलते दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में फिर एक बार सभी का हम स्वागत करना चाहेंगे. आप देख रहे हैं JWR ट्रॉफी 2020 का शानदार सफर है. क्रिकेट का कारवां यूं ही चल